नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा बाळांनो, उद्या गणित भाग 1 म्हणजेच मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा पेपर आहे. तर ह्या पेपरचा अभ्यास आपण कमी वेळेत कसा करू शकतो याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. तर बघा बाळांनो, आपली 2025 ची क्वेश्चन पेपर आहे आणि तुम्ही जर नीट बघितलं बाळांनो, तर आपला जो पहिला क्वेश्चन असतो, बघा जो पहिला क्वेश्चन असतो सर्वांना माहित आहे एमसीक्यू असतो. तर एमसीक्यू मध्ये तुम्ही जर बघितलं जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत, तुम्ही जर पीवायक्यू पूर्ण केले म्हणजे 2025-24 आपण त्या संदर्भातच सर्व बघणार आहोत. तर बघा एक डिग्री विचारलेली आहे. आता ही 2/2 डिटर्मिनंट आहे आणि याची जी आन्सर आहे डिग्री आहे ती 2 आहे. ठीक आहे, तर आपलं जे आन्सर असणार आहे ते किती असणार आहे? 2 असणार आहे. त्यानंतर तुम्ही जर नीट बघितलं, बघा आन्सर 2 आहे. नंतर फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन विच वन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. दुसरा जो क्वेश्चन आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला आलेला आहे आणि कोणती इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, त्याला काही अडचण नाही. महत्त्वाचं म्हणजे आपण बघणार आहोत की क्वेश्चन कसे येतात. नंतर बघा फाइंड द कॉमन डिफरन्स. एपी दिलेला आहे, कॉमन डिफरन्स दिलेला आहे 4 - 4, ते आन्सर आहे डी 0. ठीक आहे, म्हणजे एपी मधला एक एमसीक्यू आलेला आहे. त्यानंतर फोर्थ एमसीक्यू जर बघितला तर विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी. कोणता नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही? चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं तर 15/10 म्हणजे 1.5 ग्रेटर दॅन 1 आन्सर आहे, म्हणजे ऑप्शन बी हे ऑप्शन करेक्ट आहे की हा नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही. तुम्ही जर नीट बघितलं तर 2024 मध्ये काय आलेलं आहे बघा, 2024 साठी एमसीक्यू पुन्हा बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन वरतीच आलेला आहे. नंतर एक ग्राफ आहे, म्हणजे ग्राफ म्हणजे इक्वेशन आहे आणि वायची किंमत दिलेली, वायची किंमत यात पुट करणार आणि एक्स ची किंमत काढणार. ठीक आहे, नंतर पुन्हा एपी वरतीच एमसीक्यू आलेला आहे आणि इन द फॉर्मॅट जीएसटीआयएन. त्या जीएसटीआयएन मध्ये किती अल्फाबेट असतात? तर 15 असतात. म्हणजे अशा प्रकारे एमसीक्यू आलेले आहे. तुम्ही जर बघितलं 2023 साठी एमसीक्यू बघितले तर पुन्हा बघा याच टाइप मध्ये 2024 आणि 23 रिपीटेड झालेले आहे. नंतर कोणती इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे? बघा 2025 सारखा आलेला आहे. नंतर एपी मध्ये पुन्हा टीआय विचारलेला आहे, म्हणजे एपी वरती फिक्स एमसीक्यू आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्हाला एक एमसीक्यू विचारलेला आहे, एन ऑफ एस तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर हे चॅप्टर फिक्स असतात. आपण 2022 कडे जर गेलो, पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखायला तुम्हाला लावलेला आहे. नंतर फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन एपी, तर एपी वरती एमसीक्यू आलेला आहे. त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे क्रॅमर्स रूल वरती एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी, बघा पुन्हा रिपीटेड झालेला आहे. नंतर तुम्ही जुलैचे एमसीक्यू बघू शकता. म्हणजे सांगायचा तात्पर्य असा की तुम्ही पीवायक्यू मधले जर एमसीक्यू पूर्ण केले 33 रिपीटेड आहेत. बघा बाळांनो, आपली स्पार्टन क्लासेस ऍप आहे आणि त्या ऍप मध्ये हे सर्व पीडीएफ आपण फ्री स्टडी मटेरियल या फोल्डर मध्ये आपण ठेवलेले आहे. म्हणजेच तुम्हाला जर हे पूर्ण पीडीएफ हवे असतील सोल्युशन्स, हे फक्त क्वेश्चन्स आहे, आपण पूर्ण पीवायक्यू सोल्युशन्स सह त्या ऍप मध्ये फ्री स्टडी मटेरियल मध्ये टाकलेलं आहे. म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ते वाचायला मिळणार आहे. तर जुलै सुद्धा मी टाकलेल्या आहेत, म्हणजे मार्चच्या 4 आणि जुलैच्या 4 अशा 8 प्रश्नपत्रिका आहेत. ठीक आहे, तुम्ही जर पीवायक्यू प्रॉपर केले म्हणजे क्वेश्चन 1 ए आणि बी साठी, तर तुमचे हे 4 आणि हे 4 8 मार्क्स कुठे जाणार नाही. ठीक आहे, तर बघा तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता 2025 साठी हे जे 4 क्वेश्चन हे कंपल्सरी ऑरला नसतात. तर पुन्हा एकदा बघा 2 इक्वेशन दिलेले आणि x + y ची किंमत विचारलेली आहे. तुम्हाला x - y ची किंमत विचारू शकतात. ह्या टाइपचे सर्व क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत आणि हा चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन. ठीक आहे, नंतर फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स दिलेला आहे. एपी वरती एक मार्कचा प्रश्न कंपल्सरी येतो, आपण पुढे बघणार आहोतच. नंतर हाऊ मेनी अल्फा न्यूमेरिकल, बघा जीएसटी मध्ये तिकडे एमसीक्यू होता, इकडे थेरी विचारली. तर 15 अल्फा न्यूमेरल्स असतात. 2 कॉइन्स टॉस, एक कॉइन टॉस किंवा 2 कॉइन टॉस करायला लावतील. ठीक आहे, एक डाय थ्रो करायला लावतील. अशा प्रकारे एक सिंपल सॅम्पल स्पेस तुम्हाला विचारला जाईल. असे हे 4 क्वेश्चन तुम्ही पुन्हा बघू शकता. इथे सुद्धा एक मागचे जर प्रश्न बघितले, बघा फक्त टॉपिक तोच, फक्त काय केलेलं आहे, इक्वेशन चेंज केलेले आहे आणि x - y ची किंमत विचारलेली आहे. त्यानंतर बघितलं तर फाइंड द फर्स्ट टर्म, पुन्हा एकदा तुम्हाला एपी वरती प्रश्न आलेला आहे. नंतर फेस व्हॅल्यू, आता तुम्हाला इथं फायनान्शियल प्लॅनिंगचा एक प्रश्न आलेला आहे. नंतर 2 डिजिट नंबर्स फॉर्म बाय युझिंग डिजिट, बघा आणि तुम्हाला सॅम्पल स्पेस राईट करायला विचारलेलं आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे टॉपिक नॉर्मल चेंज होतील, चॅप्टर बदलणार नाही. नंतर तुम्ही बघू शकता बघा डिटर्मिनंट विचारला आहे, कॉमन डिफरन्स. नंतर सीजीएसटी 9, तर एसजीएसटी माहिती 9च असतो. ओके, द इफ 1 कॉइन इज टॉस राईट सॅम्पल स्पेस, बघा परत सॅम्पल स्पेस तुम्हाला विचारलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एक मागचे जे प्रश्न आहे ते पुन्हा पुन्हा तेच रिपीटेड आहेत. म्हणून पुन्हा सांगतो, क्वेश्चन 1 ए आणि बी तुम्ही जर पीवायक्यू पूर्ण क्लिअर केले तर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क्स कुठेच जाणार नाही. ठीक आहे, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऍक्टिव्हिटी कशी सॉल्व्ह करायची आणि कोणते चॅप्टर असतात याबद्दल आपण जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगायचं आहे की तुम्हाला अजून मॅथ मध्ये कोणत्या गोष्टींवर व्हिडिओ पाहिजे आहे. ठीक आहे, इथेच थांबूया. थँक्यू.